मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजीक हुंबरड येथे दुचाकी व ट्रक यांच्यात भीषण धडक झाली। या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। अमान अब्दुल गनी खतीब व 21 राहणार राजापूर असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे। ही घटना बुधवारी सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली। अमान अब्दुल गनी खतीब हा सावंतवाडी येथून राजापूरच्या दिशेने जात होता। यावेळी उंबरठ येथे यू-टर्न घेत असताना दुचाकीने मागून ट्रकला धडक दिली। हा अपघात इतका गंभीर होता की अमान खतीब हा जागीच मयत झाल्याचे म्हटले जात आहे। राजापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गनी खतीब यांचा हा सुपुत्र आहे। अपघातात अमान खतीब याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तर काही प्रमाणात रक्तस्राव देखील झाला होता। तातडीने अमान याला 108 नंबरच्या रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र तोपर्यंत अमानकडून उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। अखेर त्याचा मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नरावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। अमान याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविले। पोलिसांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली व ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतला। घटनेची माहिती समजताच अमान खतीब याच्या मित्रांनी देखील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली। तसेच राजापूर शहरातील अनेक व्यापारी व अमान यांच्या मित्र परिवाराने कणकवलीकडे धाव घेतली। अधिक माहिती अशी की अमान खतीब हा बुधवारी सकाळी कामानिमित्त आपली दुचाकी घेऊन सावंतवाडी येथे गेला होता। सावंतवाडी येथून राजापूरकडे परतत असताना त्याची कणकवली तालुक्यातील हुंबरड येथे ट्रकला मागून जोरदार धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी बाबू गोविंद गुरव राहणार उंबरड वरची गुरवाडी यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक हरीश सर्जेराव पाटील 52 राहणार राधानगरी याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमान याच्या अपघाती मृत्यूमुळे खतीब कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे। राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचा अमान हा पुतण्या होय। राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्न बानू खलफे यांनीही या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।